नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असा समजा असं अजित पवार यांनी म्हटलं तर राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीसच असं रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। भाजप पण आहे, राष्ट्रवादी पण आहे आणि त्या ठिकाणी उभाटा पण आहे। त्याच्यावरती अडचण करू नका। डीपीसी मध्ये देखील मी मदत करीन। अजून तुमचा पालकमंत्री नेमलेला नाहीये, मीच पालकमंत्री आहे समजा, काय काळजी करू नका। अरे खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला, त्यांची बी काही चूक नाहीये। कारण मंत्री अमंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे ते मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना। पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस। धनंजय मुंडे यांची इंदूरमध्ये हत्या होणार होती असं या ठिकाणी रत्नाकर गुट्टेंनी म्हटलेलं आहे। दिवंगत भय्यूजी महाराजांमुळे धनंजय मुंडे वाचले असं देखील रत्नाकर गुट्टेंनी म्हटलंय। गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंनी हा खळबळजनक असा दावा केलाय। तुमचा इंदोरमध्ये मर्डर केला असता, इंदोरमध्ये तुमचा मर्डर झाला असता धनुभाऊ। आज आपल्यात नाहीत ते भय्यूजी महाराज, त्यांनी वाचवलं तुम्हाला। कुठल्या हॉटेलवर होते सगळं माहिती आहे। बराच मसाला आहे, आज थोडंच बोलणार आहे, आणखी पुष्कळ आहे ते ठेवणार आहे तुम्हाला लावून। राडा झालाय। अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे समर्थकांमध्ये राडा झाला आहे। मतदान केंद्रामध्ये ये-जा करण्यावरून उमेदवार आणि समर्थक एकमेकांना भिडले। मतदान केंद्राच्या बाहेर आरसीपी जवानांची फौज तैनात आहे। परभणीच्या सेलूमध्ये पोलीस कर्मचारी आणि उमेदवारांमध्ये वाद झाला। यशवंत विद्यालयातील मतदान केंद्रावर हा वाद झाला। पोलीस आणि उमेदवारांमध्ये मोठा वाद झाल्याची माहिती आहे। महत्त्वाची बातमी, गौरी पालवे आत्महत्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची माहिती आहे। अनंत गर्जेची मानसशास्त्रीय तपासणी होणार आहे। वैज्ञानिक तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे। गरजेची पॉलिग्राफ टेस्ट करणं आवश्यक आहे अशी माहिती पोलिसांनी कोर्टात दिली। आरोपी अनंत गर्जेला 14 दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या सटाण्यामध्ये मतदान केंद्राजवळ राडा झालाय। मतदान केंद्र क्रमांक 10 जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ हा राडा झाला। घरगुती भांडणावरून 2 गटांमध्ये राडा झाल्याची माहिती आहे। पकडला